पंढरपुर की वारी केवल एक धार्मिक यात्रा नहीं बल्कि भक्ति, समानता और सेवा का प्रतीक मानी जाती है। दीवे घाट में लाखों वारकरियों की आस्था और उत्साह का अद्भुत नजारा देखने को मिला। हर तरफ भगवा पताकाएं, ताल मृदंग की गूंज और ज्ञानोबा तुकाराम मावली मावली के जयघोष से पूरा वातावरण भक्तिमय हो गया। हरे भरे पहाड़, भगवा झंडों से सजी डिंडियां, ताल मृदंग की गूंज और ज्ञानोबा तुकाराम मावली मावली के जयघोष से वातावरण भक्तिमय हो गया। भगवान विट्ठल के दर्शन के लिए लाखों लोगों ने दीवे घाट पहुंचकर पालखी के दर्शन किए। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन आता सासवड शहरात झालं आहे। दिवेघाट सारखा कठीण टप्पा पार करून माऊलीची पालखी आता सासवडच्या दिशेने येत आहे। अगदी घाट संपलाय, माऊलीची पालखी घाट सासवडचा घाट संपवून आता सासवड शहरात दाखल झाली आहे। माऊलीच्या पालखीने आता दिवेघाट सध्या क्रॉस केला आहे। दिवेघाट क्रॉस करून ती सासवड शहरात आली आहे। लाखोच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी भाऊ बांधव उभे आहेत। माऊली माऊलीच्या गजरात सर्व सासवडकर पालखीचं स्वागत करत आहे। एकीकडे आपण बघू शकतो की माऊलीच्या पालखीच्या बाजूला असंख्य वारकऱ्यांचा वेढा आहे। संपूर्ण सासवडकर, संपूर्ण नागरिक, संपूर्ण भाविक या पालखीच्या स्वागतासाठी तब्बल 12 तासापासून उभे होते। यूसीएनची टीम देखील या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून उभी आहे। अखेर आता माऊलीच्या पालखीचं सासवडमध्ये आगमन झाले आहे। कठीण असा दिवेघाटचा टप्पा पार करून माऊलीची पालखी सासवडमध्ये आली आहे। आपण बघू शकता माऊलीच्या पालखीला तब्बल 10 बैल जोड्या जुंपल्यात। विठू नामाचा गजर, टाळ मृदंगाचा गजर सध्या संपूर्ण सासवड शहरात सुरू आहे। अनेक ठिकाणी लोक आपले कॅमेरे वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन माऊलीच्या पादुका त्यामध्ये कव्हर करण्यासाठी उभे आहे। माऊलीच्या पादुकांचं एक झलक बघण्यासाठी सध्या संपूर्ण सासवडकर या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो माऊलीची पालखी बघण्यासाठी, माऊलीचं दर्शन घ्यायसाठी, माऊलीच्या पादुकांचं दर्शन घ्यायसाठी हजारो म्हणता लाखो भाविक या ठिकाणी एकवटलेत। पोलीस प्रशासनाचा देखील मोठा गोंधळ या ठिकाणी होत आहे। अनेक भाविकांना त्यांना कंट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा पोलिसांचा तैनात केला आहे। पालखीच्या जवळ कोणी येऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बांधव देखील सतर्क आहे। बघायचं झालं तर पालखी आता दिवेघाट पूर्ण चढलेली आहे। पालखी आता सासवड शहरात दाखल झालेली आहे। सासवडकर पालखीचं स्वागत करताय। अनेक ड्रोन कॅमेरे, मोबाईलचे कॅमेरे, पत्रकार मंडळी, काही नागरिक पालखीचं आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करताय, मोबाईलमध्ये पालखीची झलक कैद करताय। बघायचं झालं तर तब्बल 4 ते 5 लाख भाविक आज सासवडमध्ये दाखल झालेले आहे। सासवडकरांसह 4 ते 5 लाख भाविक सध्या पालखीचं स्वागत करताय। आपण जी गर्दी बघू शकतो हीच गर्दी सकाळी 11 वाजेपासून सासवडमध्ये दाखल झालेली आहे। गर्दी होत असताना सासवडकरांनी देखील व्यवस्थित सर्वांच्या भोजनाचं वगैरे सर्व नियोजन केलेलं आहे। पालखी आपण बघू शकतो की आता सासवड शहरात दाखल झालेली आहे। आज आणि उद्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम असेल। उद्या ही पालखी सासवडमध्ये मुक्कामी असेल। परवा पहाटे ही पालखी थेट जेजुरीच्या दिशेने रवाना होणार आहे। जेजुरीला मोठ्या प्रमाणात भंडारा उधळल्यानंतर ही पालखी पुढे मग निरासनासाठी रवाना होईल। पण आता सध्या सासवड शहरात विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात सर्वत्र गजर होत आहे।